जोड्यांची जिगरबाज डशिंग रुबाब धडाकेबाज जोड्यांची जिगरबाज डशिंग रुबाब धडाकेबाज तोंडाचा बाजार डोक्याचा आजार तोंडाचा बाजार डोक्याचा आजार बाबर ह्यांच्या नावाला लई बाबर ह्यांच्या नावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं जत सतरल गजत सतरल पीता हूँ गम भुलाने को तेरी याद अरे थांब की थांब अरे थांब की त्याच्या ब्रेक लाव अरे सायकलला ब्रेकच नाही इथं काय करतोय अरे थांब अरे काय गाय पण का नाही जानवर का बेकार बरं झालं तो आला तुला घरी हुडकत बसलोय मी पाणी आणलं ते अरे काय पाणी होय मग अरे ते दारू आहे ना रे आला का बावळाटा आयुष्याचं दोघाचं वाटोळ झालं तुझी बायको निघून गेली या दारू पायी आणला का हि काय अयो हऱ्याला का काय इतकं 5 लिटरचं दराम लागतंय अरे मग एका माणसाला 5 लिटर काय कमी वैर कमी व्हायला का आला का लिव्हर बाद होईल का हऱ्या तुझा दारू पिऊन कुठे लिव्हर बाद होतो वय दारू पिऊन गुडघा खराब होत्यात कुणाच्या किडन्या खराब होत्या काय तुझं गुडघा बाद होतो दारू पिऊन मग लिव्हर हिता असतो लिव्हर हिता असतो वय मग कुठं आहे तुला का लिव्हर पिवर येडा माल पण ती जाऊ दे डॉक्टर बघन काय असेल ती मी चाललोय कामाला खांडी बांधण्याला येतोय का अरे पण हे आता गुरं घेतलेत की राखायला तुला का कसली गुराख्याची काम करतोय कुठं तर जायचं 4-500चं काम करायचं संध्याकाळी रोजच्या आलं की हे बी रोकच आहे 150 रुपये देतो म्हणलाय तो नाही मला नाही गुरं राखाय जमणार हो आता रोज आपण कोणाला बकरा बनवतो रोज तरी कोण गावणार आहे रणाऱ्या होईल का ते पण खरं जाऊ दे त्याची गरज सोडून आलाय अध्यक्ष थांबा अध्यक्ष थांबा हरिया पडलं की अध्यक्ष काय राव अध्यक्ष आणि तुम्ही असं कुठे हिंडता चालला या महत्वाचं काम आहे मला पुढे त्याच्यापेक्षा महत्वाचं अध्यक्ष पाणी प्या थोडं अरे अरे काय करतोय काय कोमतर फलाचं पाणी अध्यक्ष मला बिसलरीचं पाणी लागतं असं त्याच्यामुळे ह्याला काय दातीच केवणीला का त्याला ते पाणी दिलंय बरं जाऊ द्या काय म्हणताय जाऊ का मग नाही अध्यक्ष तुमच्याकडे का अहो काल तालुक्याला गेलतो काय ते आमदार साहेबाचं भाषण पंचायत समितीचं इलेक्शन लागलंय आणि सगळं त्या भाषणात तुमचंच नाव आहे काय आणि अध्यक्ष तुमचा 2 दिवसाने वाढदिवस आहे थाटात साजरा करणार आहे आम्ही दोघं वाढदिवसाचा आमदार काय म्हणलो आणि आमदार म्हणलं यंदाच्या पंचायत समितीला मनोजलाच उभा करायचंय म्हणत होतं ह्याचा लगेच ग्रुप तयार करू अध्यक्ष म्हणून टाकती ग्रुप तयार कर महत्वाची जबाबदारी देणार आहे मी पण अध्यक्ष सुरुवात तुमची इलेक्शन मध्ये होते आता गावात काय होतं ही सरपंच ही गावात तुम्हाला कुत्रा इचरा ना पण काय राव तिथं आमदार तुमचं नाव काढतंय काय सांगायचंय मनुष्य एवढं नाव जे काढत होतं मला म्हणजे आपल्या गावचं नाव वर जाईन तुम्ही जर थोडी ताकद लावली ना तुम्ही फक्त परवा दिवशी वाढदिवस जोरात साजरा करा तिकडे बघा वाढदिवसाला खर्चाला कमी पडायचं नाही वाईट खर्च करा सगळी गावातली नाही अख्ख्या तालुक्यातली मित्रमंडळी गोळा करू सगळी मस्त धनक्यात वाढदिवस साजरा करू आता आम्ही ग्रुप तयार करतो आणि आता सेल्फी काढलेला आता मनुष्य राजकारणात पडायचं म्हणल्यावर खर्चाशिवाय का आधी मला सरपंचाचा काटा बसवायचा आहे त्याच्यासाठी आधी पैसा वाटावा लागतो कोणी काय असंच मोठं होतं का आणि परत खोऱ्याने पैसा पंचायत समितीचा अध्यक्ष झाल्यावर पैसा काय कमी का आमदारच आमदार तू मला निधीला काहीच कमी पडून देत नाही तुम्ही हाय म्हणून आपल्या गावाला सगळा आकार आहे मला त्या सरपंचाचा काटा करायचा आहे सावकार बिवकार ती वाईट काय करायच्या थोडी तुम्ही मनुष्य तुम्ही काय करा आमच्या दोघाकडे 5-5 हजार रुपये द्या तुम्ही डायरेक्ट परवा दिवशी तुमची दाबात एंट्री होऊ द्या केप कापू काय सांगायचं या तुम्ही मी तुला ऑनलाईन करू का लगेच कर माझ्या ह्याच्यावर कर नाही तर नाऱ्याच्या ह्याच्यावर कर कुणाच्या ह्याच्यावर कर माझा नंबर तुम्ही एवढं गोड बोलताय घोडा तर लावायचं डोक्यात नाही ना कसा घोडा लावेन घोडा लावणार मनुष्य घोडा जर लावला तर नाही डोक्यात आण नका राव तुम्ही नंबर घ्या सांग नंबर तर 99 22 61 62 63 घ्या
पण होय हा सोडा की. अकाउंट बी टाकलंय पण तुम्ही घोडा तर नाही ना लावा अरे ना, मनोज शेटराव अध्यक्ष आहे तुम्ही राव, एवढा विश्वास नाही. पण तुम्ही गावाला घोडा लावता म्हणून नाही 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 तुम्हाला तसं वाटलं ना कॅन्सल करा. आपल्याला काय मनोज शेठ, ते दुसऱ्याला अध्यक्ष तुम्ही पद राव देतात. अध्यक्ष आहे, आम्ही तुमची शिपाई या. आज तुम्ही राव किती थाटात आहे, काय तुमचा रुबाब आहे आणि राव. तुम्हाला गावात सरपंच आणि सावकारापेक्षा मोठं व्हायचंय ना, अहो, मग हीच पर्याय आहे. राजकारणात पैसे तुम्ही सोडा. मोठं होऊ शकताय. एकाच्या नाव 10,000 सोडतो डायरेक्ट. हा काय नाही, आम्ही दोघं एकच आहे या. सोडा. बघा बरं. हा, आल्यात. आलं बर तुम्ही आता निघा. आणि या वाढदिवसाची जोरात तयारी हा. काळजी करायचं काम नाही. सरपंचाला ह्याला बोलवा, हा. त्याला बी हवा दाखवू आपली. हो चालतंय. हा चालतंय चालतंय. नाऱ्या 10,000 तर पकला पकलं. आणि मी काय म्हणतोय, हा आता फेकायच नको महिनाभर, हा पण या काही असं वाटतंय गेला का केलं ती अध्यक्ष बनायचं अध्यक्ष जर बनवलं तर अजून 5-25 हजाराला तोडू चांगला आहे ह्याला. चालतंय की. आणि करू वाढदिवस काय आता फक्त 5,000 खर्च करू, राहिलेलं 5,000 चालतंय. आपल्याला काय माहित नाही का. तू बस माग चल. ना ना जाऊ. अरे हे गुर तुझा बर मी जातो हा. आणि उद्या परवाच्या तयारी लागतो. मी बी गुर बांधून येतो त्याची. हो, हो. जा 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 जा. ऐको ऐक. सरपंच, अरे काय रे अरे अहो तुमच्याकडं लय महत्वाचं काम आहे, त्यामुळं आलतो. आणि ही ड्रम कसलं बांधलायस? ते पाणी लागतं अहो काम करताना प्यायला, त्याच्यामुळं रानात गेलो. पाणीच आहे का नक्की? हो पाणी पाणी. बोल काय काम काढलं? अहो तुम्हाला माहिती आहे का काय? मान्या शिवरलाकडचा. अहो तेव्हा मान्या नव्हता वय, लहानपणी उकांड्यावर हा काय बसत होता. हा हा त्या मान्या ती आमदारांकडे जाऊन नाही का नाही एवढा वड बसावला राव, त्याला 100% झेडपीचं तिकीट मिळत असतं. तुम्ही बसा असंच. अरे काय म्हणतो काय? मग काय तर एवढी मजल गेली वय. अहो शेंबूड पुसून माझ्या समोर पळत होत. पण आता मोठं झालंय. अहो विचार करा सरपंच, त्यांनी नाऱ्यान ती मागाशी दोघं तिथं होती, मी त्यांचं ऐकत होतो. त्याचा परवा दिवशी वाढदिवस आहे, तर त्यांनी डायरेक्ट 10,000 रुपये नाऱ्याच्या फोनवर सोडलं. 10,000 सोडलं. आईला मी एवढ्या लफड्यातनं तुम्हाला हऱ्या नाऱ्याला वाचवतो नेहमी, आणि तो नाऱ्या फुटून तिकडे गेलाय. तिकडे गेलाय. पण मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता पहिल्यापासून. तर माझा कार्यकर्ता आहे म्हणून तर आलायस तू आता. हा, आणि त्यांनी 10,000 रुपये बी त्याला पाठवला. आता विचार करा. आईला त्या मण्याची एवढी नजल. अहो बघा की राव. आईला त्याच्या विचार सरपंच, अरे लंगोटीवर फिरणार आहे तो. मग बघा की आणि माझ्या समोर 10 वेळेस शेंबूड पुसत पळतोय आणि माझ्या विरोधात ती कारवाई करतो. आता काय राव त्याचा रोबाब आहे, काय तू कपडे घालतोय, काय त्याच्या गाड्या कुठनं पैसे आणल्यात काय माहिती. पण मी तुम्हाला ह्या सावध कशासाठी करायला आलोय माहिती का. त्यांनी 10,000 नाऱ्याच्या फोनवर 2च मिनिटात सोडल्यात आहेत, आणि नाऱ्याला त्यांनी नवा फोन घेऊन दिलाय. फोन बी दिलाय. हो. आयला मग आता तू रे, हे बघ तू माझा खरा कार्यकर्ता आहेस. अहो मी ती दोघात ती पैसे बिशे पाठवायला लागलं का नाही, मला ती पटलंच नाही. मला बी 10,000 देत होतं, म्हणलं अजिबात नको मला अरे रुपया. ते काय देतात, मी देतो तुला. तुम्ही तुमच्याकडून तर येणारच आहे मी, पण मी स्वावलंबी माणूस आहे व सरपंच मी. बर बर मी शेवट विचार कसा केला, तो आज 10 देईन. मी तुम्हाला मागितलं तर तुम्ही मला 20 बी देता. पण एक बाजू धरून राहिलेलं कधी बी चांगलं असतं. तसलं नाऱ्यागत नाही आपल्याला जमत. प्रत्येक भानगडीतनं मी वाचवतो तुम्हाला दोघाला. मग आणि त्यानं लगेच पलटी मारली होय. नाही आरामखोर काय कुठला. करा, 20,000 रुपये द्या. आपण तुमचा बी पुढल्या आठवड्यात वाढदिवस आहे ना, 1 नंबरच साजरा करू. फक्त 20,000 द्या. आणि कोणाला 20,000 दे. हे बघ, हे एक काम कर, आता 5,000 आहेत. हा. ही ठेव. हा. आणि एक काम कर, एटीएमच घेऊन जा. ATM च होय. एटीएमच घे. हाय गाय करायची नाही सगळं. हा खर्चाला हाय गाय करायची नाही. चालतंय, फक्त नाऱ्याला सांगू नका. हा नाही सांगत मी. आणि डायरेक्ट तुम्ही वाढदिवसाला या. बर ती बर बरोबर करतो. बर, आणि सरपंच खरंच सावध राहा राव. मला तुमची नाही लय हाय माया सावध. येते. काय असेल ते मला बातम्या येऊन देत जा. हो. त्यासाठी मी तुला दिलेत पैसे. हो 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 चालतंय. आणि आपलं काम जोरात झालं पाहिजे. आणि इलेक्शनला बी राव लय पाळणार मी तुमच्यासाठी. मग, हे तुमचं राव कार्यकर्त्यावर एवढं लक्ष आहे त्याच्यामुळं. आईला ही डोक्याला तापच झालाय आता. ह्याला एटीएम बी दिलेत आणि पैसे बी दिलेत. बघू ते हरामखोर काय करतो म्हणे. काय राव बापूराव, आपल्याकडे पाऊस पडणार, बाजऱ्या वाळून चालल्या, ऊस वाळून चाललं, काय करायचं? काय करायचं बघायचं, आबाळा काढून बसायचं गपचीप. गुरं होती ती सासरवाडीला मी घाल लावली. कधी? सासरवाडीची बी कटाळली ती. कवा घालावी? 8 दिवस झालं.
ती बी 8 दिवसात कटाळली म्हणजे तुमची ज्या माघारी इथं आणून काय करू बरं आप्पा आप्पा येतात या थांब जरा तुझं राहू दे ते गुराचं हे ते चालतच राहणार अरे आपल्या गावचं इलेक्शन आलंय कधी आणि नव्या रक्ताला संधी दिली पाहिजे काय म्हणणं आहे तुमचं बरोबर आहे अहो ते भोसल्याचा मनोज आहे ना त्याचा उद्या वाढदिवस आहे बर. त्या निमित्ताने मिटिंग ठेवली या बर आणि खाण्यापिण्याची सगळी सोय केलेली मग त्याला सरपंच करून टाका हा 2 बोकडे येत आणि ह्याची बी सोय केली मग काय सगळं चालतं मी म्हणतो काय केलं ह्या सरपंचाने सांगा ना तुम्ही काहीच नाही केलं. 25 वर्ष झालं काहीच नाही केलं. काहीच आणि नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो ही सरपंच आणि सावकार हे आतनं एक येतं हे पैसे देऊन गाव लोबाडतय आणि ही स्कीम आणून आपल्यापर्यंत काय आलंय आजपर्यंत केलं. बरोबर आहे नाऱ्या म्हणतोय खरे मग मी म्हणतो एवढे बार मनोजला साथ दिली तर काय बिघडतंय देऊ की आपण हा. म्हणतंय ते देऊ आणि की. नवं रक्त आहे, आपण म्हणून तसं ऐकन त्यो हा, चालेल की. हा? दिलंच पाहिजे देऊ आपण उद्या वाढदिवस आहे ए शाला सरपंच तू सारखा सारखा मला जल्दीने का बोलवते बरं अरे तुला बोलवायचं कारण हे की तो हऱ्या आलता माझ्याकडे. ए शाला ते हारे आला ना की लगेच सरला दर्द देते माझ्या. अरे पण त्याने कधी कधी चांगलंही काम करते ना. तो हरामखोर सांगत होता की तो मन्या आहे ना मन्या तो वरलाकडचा हे ते भोसलाच्या म्हणे हा भोसल्याचा मन्या तो माझ्या विरोधामध्ये इलेक्शन लढणार आहे आणि ह्या सगळ्याला आहे का नाही कारणीभूत तो आपला नारे आहे हरामखोर साला. त्याला 10,000 रुपये दिलेत मन्याने आणि फोन पण दिलाय मोबाईल. हे शाला हा त्या नाऱ्याला 10,000 रुपये दिला त्या म्हण्याने. हो एक चांगला झाला त्या 10,000 मधला मी बॅच घेईल. पण मी काय म्हणते तुला आहे ना ही लई सरला तकलीफ होणार आहे. 25 बरचा तुझा राजकारण आहे ना आता हे पाण्यामध्ये जाणार आहे तुझ्या बघा आता. अरे पण त्यासाठी आहे ना आपल्याकडे हऱ्या जो आहे ना तो कार्यकर्ता म्हणून मी वापरणार आहे. काय बोलते अरे ते हारे आला ना ते माझ्या सरला दर्द करते. कशाला ते आला होता. हऱ्या म्हणला मी तुमच्या बाजूने आहे आणि त्या नाऱ्यानं पैसे घेतलेत प्रचार विचार करायला किंवा कार्यकर्ता म्हणून काम करायला. तर सरपंच हा, एक चांगला झाला. हा. ते हार्या आणि नाऱ्याचा आहे ना जोड होता ना चांगला ते फुटला. बरं झाला हे चांगला झाला. ते ना आता हार्याला आहे ना तुझ्या बाजूमध्ये ठेवायचा. माझ्या बाजूमध्ये म्हणजे काय मी त्याला आता पैसे दिलेत त्याला म्हणलं काय पाहिजे ते खर्च करत जा पण माग हटायचे नाही. हे चांगला केला तू. किती दिला तू रोकडा किती दिला. त्याला मी 20,000 रुपये दिला आणि एटीएम कार्ड बी त्याच्याजवळ ठेवलाय. हे तू चांगला केला. आणि जर रोकडा लागला ना तो आहे ना काळजी करायचा नाही माझ्याकडे पाठव. ते आहे ना मी हार्याला चांगला मॅनेज करतो आणि त्या नाऱ्याला आणि हार्याला दोघांना एक होऊ द्यायचा नाही बरं का. ते दोघं एक झाला ना माझ्या सरला दर्द करते रे. ते सरदार दर देते पण कधी कधी चांगलं काम करते. त्याने काय चांगला काम केला. काय चांगलं काम केलं म्हणजे त्यानं मला येऊन सगळं सांगितलं. तो मन्या आहे ना वरचा मन्या तो आहे ना माझ्या विरोधामध्ये इलेक्शन लढणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. ते वाढदिवस आलेला असतो आणि त्याचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असणार आहे. ते माझ्या सरमध्ये आलेला असतो. आता ते काय करायचे माहितीये का हा पण आपण नाऱ्याला फोडून आपल्या बाजूला येते का बघायचं का. हा बघूया की. हे ते आहे ना ते मनोज भोसला लई डेंजर असतो बरं का. हे तरुण आहे ते त्याचा सर आहे ना वेगळा चालतो. चल आपण ते आहे ना नाऱ्यालाच आपण आहे ना पकडू आता. चला 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 सावकार तसं करूया. सगळ्यांनी यायचं हो मी सगळं गावात सांगतोय निमंत्रण. आणि किती वाजता आहे? सगळी सोय काळजी कर नका ह्याच्यापासून आप्पा येतो हा. अयो ए शाला शाला हे थांबनी. ए शाला ए नार्या तू कशाला भागते. चल तिकडे खोपच्यामध्ये इथं लोगांमध्ये नको. चल बर इकडे. ओ मला इकडे का आणलंय सावकार. सरपंच शाला हे सगळं हे तुला खोपच्यामध्ये आणायचं असतो. मला एक सांग सगळा रोकडा माझ्याकडून घेते या सरपंचाचे तू सगळं खाते आणि त्याच्या विरोधामध्ये तू मनाला साथ देते. तुला चांगला हाणला पाहिजे तुम्ही. हरामखोरा तुला सगळ्या भानगडीतनं वाचवलाय तुला मी. हा त्या रिमांड मध्ये घातला तेव्हा कसं झालं होतं डोंगराला वळव म्हटले होते की हा ते आता माझ्यावरच तंगडीवर करून मुक्त. ते सरपंच आहे ना सरपंच तो आहे ना चांगला गलती केला. ह्याला आहे ना चांगला आहे ना त्या पोलिसांना आहे ना आणायला सांगायला पाहिजे होता. कशाला सोडला त्याला. अहो पण मी काय केलंय काय तुम्ही असं काय करताय. हे आम्हाला सगळं हार्या सगळं कुठे मोबाईल कुठे कुठे मोबाईल नाही मोबाईल वरच्या खिशा कुठं आलाय कुठं आलाय मोबाईल कुणी दिला. अहो ती माझ्या संगीने हप्त्यावर घेतलाय संगीने. आम्हाला सगळं समजलाय.
संगीचा नाही मोबाईल, तुझी बाईट देत नसतो, मला मालूम असतो. अहो तुम्ही सांगितलं इथं तिने हप्त्यावर खोरपाय जाऊन फोन घेतलाय. बघू, एक पैसे मिनिट. कुठे आहेत? पैसे सांग, त्याचा अजून- पासवर्ड मला सांग. आता नवीन मला काय कळतंय हो त्यातलं. थांब. ए नाही पासवर्ड नाही. मला एक सांग, यावरती हे रोकडा 10,000 रुपये दिला, यावरती ना ते मनोजचं नाव असतो. नाही अहो ते बचत गटाचं असते आणि संगीचे पैसे आलेत बचत हे मनोज गटाचं. भोसलाचं नाव आहे यावर. हे आम्हाला आहे ना, अहो ती मनोजची मम्मी अध्यक्ष आहे ना, मग आता ती मनोजच्या ह्याच्यावर टाकला असत्याल. हे खोटा बोलू नको आम्हाला. पैसे बोला ना, हे पकड. आणि तू असं आम्हाला गद्दारी माहिती करतोय. आहे, विरोधामध्ये जाते तू, त्याच्या वाढदिवसाला खर्च करणार आहे तू, आम्हाला सगळा समजलेला असतो. अहो पण तुम्ही त्या हऱ्याचं कशाला ऐकताय? तुम्ही हऱ्यावला विश्वास ठेवू नका. तुम्हाला कधी गंडा भरण ना मग कळन. ए, तू काय ए, केलंय हा, आता? ए, हा? नारे तू आमचा एक आहे, ते मनोजने 10,000 दिला ना तुला, ते तुलाच राहू दे. आम्ही ना तुला आहे ना 30,000 रुपये देते. ए सरपंच 30,000 रुपये दे. तू त्या मनोजला सोड आणि तू आमच्या पार्टीला ये. पण मी काय म्हणतोय सावकार, अशी म्हातारी झालंय सरपंच, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. ए, काय बोलते तू? तू अजून परत माझ्या विरोधात बोलतोय? अरे दगडेवर करून हिथच लगे मुत्तो वय रे. अहो सरपंच, पण आता मला सांगा, तुमचं वय ना वय झालंय, नव्या पिढीला संधी दिली पाहिजेत ना. कवर तुम्हीच खाली ए, मी तुझ्या ना असणार ना. तू काय बोलते? खुशाल म्हणते की जुना, तुला म्हाताराच्याला बोलते, जुना झाला बोलते. अहो पण सावकार सांगा, किती दिवसांच्या मागे घरकुल देतो म्हणलं, दिले का घरकुल अजून? ए सरपंच, हे तुझ्या कोण करते? तुला आहे ना चांगला आहे ना 2.5 लाखचा आता घरकुल मंजूर करायला. ओके ओके, चल दिलं तुला घरकुल. नाही मला विश्वास नाही. तू आहे ना फिकर करू नको रे, सगळा देतो मग ते तुला. आता मनोजने कसं पैसे पाठवले तसं पैसे पाठवत असलं तर मी पार्टी बदलीन, नाही तर मला गरज नाही, मी त्या मनोजच्याच पार्टीत राहणार. काय बोलते? ते रोकडा द्यायची बोलते ती. ठीक आहे, तुला देतो रोकडा. मग ते रोकडा देत असतात मला काय? चालतंय देतो मी तुला. सोडतो का? सोडू का? चल सोडा. सोडून टाक. लगेच. सोडून टाक. ते नंबर 1 मिनिट. हा बोल बोल पटपट नंबर पटपट सांग. ते तुला 99 22 61 62 63. रोकडा सोडा. सोडलं बघ. हा आलं, हे बघा किती आलेत. हे रोकडा 30,000 रुपये दिला. आता चालतंय तू आहे ना, तू ते मनाच्या बाजूला गेला ना, तर मी तुझा गळावर आहे ना. नाही पण सरपंच काय करतो, त्याचा वाढदिवस आता घेतलंय राव नियोजन, पण मी तुमच्याच पार्टीचा आहे सावकार. फक्त मला 1 दिवस तेवढा वाढदिवस. एक काम करायचं, हा. त्याच्या वाढदिवसामध्ये काय गलती होते का हा. ते मात्र आम्हाला येऊन सांगायचं. नाही हे काय करायचे, सगळ्या गलतीच गलती करायच्या, म्हणजे आम्ही बरोबर आहे ना ते बरोबर पकडेल आणि त्या मनोजला आहे ना चांगला आहे ना त्याला धडा शिकवेल. चालतंय, मी एक गोष्ट करतो. हा तसाच कर, तसाच कर, तसाच कर. चल तू आमच्या बाजूचा असतो आता. चालतंय, चला येऊ का? ध्यानामध्ये ठेवा. हा चालतंय. ए सरपंच, बरा झाला त्या नाऱ्याला ना आपल्या बाजूला घेतला, त्याला रोकडा दिला. ते आता आपल्या पार्टीमध्ये आलेला असतो, उद्या ना गलती पकडायचा असतो. चल. हॅलो, हा आमदार साहेब, उद्या यावं लागेल बरं का. बर्थडेची सगळी तयारी झाली, बॅनर वगैरे सगळे छापून झालेत. अध्यक्ष हो, हो. अध्यक्ष कुणाचा फोन आहे? साहेबांचा फोन आहे. अहो नारे आलाय म्हणून सांगा की. थांब जरा. बरं चालेल चालेल. अहो या गरीबाच्या डोक्यावर तुमचा हात पाहिजे. माझं बी थांब सांगायचं. जरा 2 मिनिटं. अहो तुम्ही आला तरच गावात वजन वाढणार आहे माझं. आणि काय करायचं माहिती आहे का, तुमचं बॅनर बिनर सगळं हे करायच्यात, म्हणजे तुमच्या आमदारकीचं बी उद्या अजून जास्त आपल्याला हे करायचं. सगळ्या गावात लावल्यात बॅनर. हो हो चालेल चालेल. अहो या तुम्ही या. मीटिंग बिटिंग तुमची काय असेल ती सगळी पोस्टपोन करा, पण उद्या काही करून या इथं गावात. हो हो चालेल चालेल. बरं चालतंय, ठेवू का मग? हो माझं सांगायचं तेवढं. काय अध्यक्ष राव, महत्वाचं काम असतं ती. बरं ऐक, उद्याची तयारी कुठं राहिली? हा हे बघा अध्यक्ष, एका रात्रीत 1000 लोक ऍड झालेत. हे बघा पंचायत समिती सदस्य, हे अध्यक्ष, हे बघा ही सरपंच, कारेगावचा सरपंच आणि सुद्धा राव. काय ही एका रात्रीत एवढी प्रसिद्धी, म्हणजे जोक नाही. प्रसिद्धी नाही, आपण कार्य तसं करतोय. हा. आता विषय काय झालाय माहितीये का तुला? हा. आता ही संध्याकाळी केक कापायचा आहे का नाही उद्या आपल्याला? हा. ही केक कापायचाच नाही आपल्याला, हे आपल्या सरपंच पदाचा नारळच आहे. मग मी तीच म्हणतोय ना. अहो अख्ख्या गावात प्रचार केलाय मी, सगळ्या माणसाचा पाठिंबा आपल्यालाच आहे. आणि तुम्हाला सांगतो 2 बोकडं कापल्यात, खर्चाला हाय गय करायचे नाही तेवढे. इलेक्शन म्हणलं ना, इलेक्शन म्हणलं ना खर्चच करावा लागतो. बरं मी काय म्हणतोय, पैसे संपले आहेत मागाशी दिलेलं का हायत? आता कसं एवढ्यात कसं बागन 10,000 टाका टाका. 50,000 टाकतो हा, तुला, फट टाका करून टाका मध्ये. टाका.
आलं आलं. आणि एक काम कर, गावात असं वातावरण तयार कर का नाही. हे बघा अध्यक्ष, सगळ्या गावात हिंडलोय, सगळे म्हणतात मनोज भोसलेला सरपंच करायचा आहे. काय काळजी करणार, ह्या सरपंचानी ह्या सावकारांनी लय भ्रष्टाचार केलाय. औंधा तुम्हाला सरपंच. आता ही उद्या केक कापायचा आहे का नाही, तीच माझ्या सरपंच पदाचा नारळचा आहे. अहो फोडलंच म्हणून समजा. बरं जाऊ का? हा काम मी आहे बी मला. करतो तयारी. या ठिकाणी आता आपल्या मनोज भोसले साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त तुम्हा सगळ्यांना बोलवलंय. तुम्हाला तर माहितीच आहे, आजपर्यंत गावातल्या आपल्या सरपंचांनी 25 वर्ष सरपंचकी केली पण काय काम केली नाहीत. म्हणून त्यांच्या विरोधात हा नवा कार्यकर्ता आपल्याला उभा करायचा आहे. काय म्हणणं आहे आप्पा तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे ना? तर या ठिकाणी मी अध्यक्षांना अशी विनंती. नारे हा अरे कशाला दारू पिऊन आले खंडीच्या वर्णात मत आहे. ए हर्या, त्याच्या आईला ए जब्यार त्याला सांभाळ की. हर्या बरं तुम्ही शांत व्हा, शांत. ए थांब थांब, मलाच पुढे होऊ दे. 7चं टायमिंग दिलंय आणि 5 वाजता तुमच्या बापाने घेत केलता का रे? हर्या पुन्हा सगळी जमल्यात ना. मी भाषण करणार. थांब. बर बर 2 शब्द सांग आपल्या भोसले साहेबांबद्दल. हे अध्यक्ष महोदय आणि इथं सगळे जमलेल्या माझ्या बालपणीच्या मित्रांनो आणि बारक्या पोरांनो. अरे अध्यक्ष ते शाळेतलं भाषण काय सांगतोय? राजकारणाविषयी आम्हाला बोलू दे. हे आपला आजचे जे जिल्हा लेवलचे मनोज भोसले साहेब जे आहेत ना, ते अतिशय भुरट पोरग होते आणि इकडे ह्याला काढ बाहेर. माझ्या अंगावर ती आलं नाही. मला राहिलेला शब्द बोलू द्या. बरोबर अध्यक्ष बोलू द्या ह्यांना. थांबा इथं या. हे आमचा मनोज आहे ना, लहानपणी उकांड्या भागत होता. सॉरी अध्यक्ष. बरोबर इज्जत घालवाय आलाय का इज्जत काढाय आलाय आमची? काय मी त्याला काय का ज्या सांगायचं नाही वय. जाऊ दे, केक कापून घेऊ. बरं केक कापून. हो अध्यक्ष थांबा. अहो तुम्ही अध्यक्ष असलं काय बोर्ट असते तर ह्याने केक कापा. असू द्या कापा तुम्ही. वर करा एक सेल्फी. सगळी इकडे बघा. वर करा अध्यक्ष, असं जरा पोझिशन. हा सगळे बघा. शाला हे मन्या कशा गावलेला असतो. आता मी काय करतो माहिती, हे डायरेक्ट ना पोलिसला फोन लावते. लाव. हा इन्स्पेक्टर साहेब, हे काय चाललं आमच्या गावामध्ये? हे कायदा सुव्यवस्था राहिलाय का? हे खुल्याम हातामध्ये तलवार घेऊन हे तर गावामध्ये लोक जमा करून ना हे धास्ती द्यायला लागलेला आहे. तुम्ही हे पुरावा माझ्याकडे, मी लगेच देते तुम्हाला. हा काय करून तुम्ही लगेच या गावामध्ये. तुम्ही आता आला तर लगेच तुम्हाला सापडेल. हा त्यांनी सांगितलंय पुरावा पाठवायला. मी काय करते, तुला बी पुरावा शोधते, त्याला बी शोधते. माझा डिलीट झाला तर सगळा घोटाळा होईल. मी त्याला सोडून टाकते. हे गेला चांगला आता आहे ना, चांगला त्याला आहे ना आता मार पडेल. चला कापू का? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. अशा तऱ्हेने अध्यक्षांचा आपण वाढदिवस साजरा केलेला आहे आणि आता अध्यक्षाला आपण ग्रामपंचायतीला निवडून द्यायचंय. चला जरा अध्यक्ष एकदा फोटो द्या. जंब्या एक फोटो काढ सगळ्यांचा ग्रुपनी. सगळी आली पाहिजेत. हा दे.
वा अध्यक्ष एक नंबर, एक सेल्फी दोघांचा. कसं जॅक आलं ग्रुपवर व्हायरल करून टाक फोटो. आज लगेच सकाळपर्यंत सगळ्याला पोचते. बरं चला ते जेवणाचं केलंय ती बरं जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. काय आपा हा गडबड आहे मला. बरं चालतंय, चला चला चला. ए ज्या ही केक नी. ए अरे तुला मनोज भोसले दिसले का? नाही दिसलं राव. बाबा इथलेच का तुम्ही? मनोज भोसले दिसला का? नाही नाही काय रे नाही दिसला आम्हाला. नाही दिसलं. काय विचारतोय मी? नाही दिसला? नाही अरे तुमच्या तिघांचं फोटो माझ्या मोबाईल मध्ये आलेत केक कापताना, आणि तुम्ही कुशाल नाही म्हणता वय. अहो आम्ही आम्हाला पसरून नेलं केक कापायला. मग काय चोराला गोटडी उचलू लागताल का तुम्ही जाऊन शिनी? हा नाही ना असं कुणी बी बोलव तर जाचाल का कुठं बी? नाही ना आम्हाला माहिती नेलं. बर बर बघतो तुमच्याकडं. नाऱ्या वाढदिवस मात्र जोरात झाला का रे? मरते ऐकायला जाऊ दे. 2 पैसे मिळाले. कुठं आपल्या जोडीत तोंडा पडला पण तवा. काय म्हण हर्या, माणसाला का नाही 2 पैसे जवळ आलं का नाही वाटतं माणसाला नाव कमावं. वाटतं पण बाबा, वाटतं. आणि ऐकलं राजकारणात माणूस घुसतं. मला सांगा आता ह्या मनोजला विकासच करायचा आहे तर गावात किती प्रश्न आहेत रे आपल्या? हाय ना, हाय ना. शाळेचा प्रश्न आहे, गावाला पाणी नाही, इकडे घालवा ना. एवढा मोठा साजरा करतो वाढदिवस. सांगन तसंच करताय ती. हा. पैसा कुठं बी उधाळतोय तुला सांगतो. हा. त्याचं नाव सांगून तर मी सरपंचाला गंडा भरला. एटीएम दिलंय अलग, अलग, अलग. आता ह्याचं काय थोडं पैसे असते वय लागण असं काढू. तू जाऊ दे. ह्यो मान्याने बी मला 50,000 सोडल्यात. ह्यो लाख 1.5 लाखाचा झटका झाला. हा. त्या काय केलंय, हा. दोघाच्या घरात बाजार नेऊन टाकलाय जब्याला घेऊन. असं ना. हा, महिन्या 2 महिन्याचं टेन्शन गेलं. बघू आता अध्यक्ष ATM. हा. अध्यक्ष आला, अध्यक्ष आला, अध्यक्ष आला. या या या, अध्यक्ष बसा. बसा. शो का आता कस काय तुमच्यावर हे केलाय त्याला. आला पोच वाढली की जब्याची. कपडे बिपडे बघ की. लय भारी. चांगला ड्रेस आणि शिवला. जब्याला काल तर माझ्या बरोबर होता तो. हा, आणि आज अध्यक्षांबरोबर. अरे तिकडे गुलाल तिकडे चांगलं आहे त्याचं काय खरं नाही. पण अध्यक्ष सरपंच जर झालो का नाही गावचा विकास करणार आहे आणि मी. सरपंच तर तुम्ही होणारच आहे की त्यात काय शंका वाटते का काय तुम्हाला? होय ना रे? हा, पण अध्यक्ष वाढदिवस कसं काय पण झाला? मला काय म्हणायचंय, हा. तुझं ठीक आहे पण मला ह्याच्या भरोसा नाही रे हऱ्या. अध्यक्ष काळजी करू नका, मी त्याला मॅनेज करतो ना. ते हाय जरा टाकीस, पण काळजी करू नका माझ्या शब्दावर. कसं केलं त्या दिवशीला. अध्यक्ष नाही काय नाही, झालं पण माहिती आता नाही का? करणार. मला थोडी जास्त झाली आणि मला भान राहिलं नाही. वाढदिवस अध्यक्षांचा, त्यामुळे थोडी जास्त पेल्यामुळे माझं ते थोडं खेळ झाला. अध्यक्ष अध्यक्ष हे बघा की फोटो किती व्हायरल झालाय. हो. काय हे बघ की अरे फोटो काय लागा तू जरा पिऊन घालवली कस काय फोटो इथे आला का लागा काय दिसतंय? हा कोण आले? मनोज भोसले कोण आहे रे इथं? हा का मनोज भोसले? काय रे बोला की साहेब. काल कोणाचा वाढदिवस होता माझा होता साहेब. आणि केक कशाने कापला तू? तलवारीने. अरे तू हरामखोरा, तुला कळतं का काय? काय झालं? हा नियमाचा भंग करतो काय काय तू काहीतरी? हा नाही साहेब. काय नाही साहेब, हे ह्याला आतमध्ये घ्यायला पाहिजे. बोलता काय? थांबा थांबा थांबा. घ्या याला पण घ्या. काय थांबा थांबा, अध्यक्षांना फोन लावतो. ए तुझा फोन फिन राहू दे सगळं ते. 2 मिनिटं थांबा. ते उचललं नाही. आमदार साहेबांना लावतो. अरे तुझ्या काय घरी कामाला आहे काय आम्ही? आमदार साहेब लय मोठा माणूस आहे. थांबा 2 मिनिटं. चल लाव पटकन से. हॅलो हॅलो. जाता उचला. चला घ्या याला पण चल. घ्या. अहो साहेब ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचं तुझं? मी तलवारीने केक कापला ही मी मान्य करतो की, हा पण ह्याची संकल्पना त्या हरणाऱ्याची होती. कुठे आहेत ते हरणाऱ्या? आता तिथंच बसली होती की माझ्यापाशी. मग दाखवायला काय चालतं तुम्हाला? चल पुढे गाडीत चल. काय रे तलवारीने केक कापतो काय? हातात काय काय घेतो का? हा साहेब तुम्हाला कळतंय का कोणाचा माणूस आहे? कुणाचा माणूस आहे? हा? कुणाचा माणूस आहे? कुणाचा माणूस आहे? कुणाचा माणूस आहे तू? एक मिनिट साहेब एवढी बार माफ करा की साहेब. तुला एवढी बार काय म्हणला? एवढी बार सोडा की साहेब. तुला सोडतो की आता? 15 वर्ष जेलमध्ये फावा खायला होतो तुला. काय साहेब एवढी बार माफ करा की साहेब. अरे कुणामुळे करतो हे सगळं तू? अहो साहेब मी लय प्रतिष्ठित व्यक्ती आहे गावचा, पण ती हरणाऱ्याने चुकीचा सल्ला दिल्यामुळे साहेब सगळं झालं. बरं हरणाऱ्याचं काय तू सांगतो हे रे? हा लोकांचं ऐकून काय बी करतो का? नाही साहेब. हा नाही साहेब. जर तुला जेलमध्ये टाकतो आता आतमध्ये 15 वर्ष सोडत नाही तुला. चाल